लाडक्या बहिणींसाठी आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी आहे। कारण तुमचं ई-केवायसी पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार। रखडलेले हप्ते एकत्र मिळणार। ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1,500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्य सरकारची वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in ई-केवायसी सेक्शन मध्ये लॉग इन करा। चुकीची माहिती दुरुस्त करा। आवश्यक कागदपत्र अपलोड करा। दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील। विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली। अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झालाय। आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।